नमस्कार. द विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा या प्रभागाच्या प्रचार दौऱ्यावर आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आपल्या बरोबर आहेत. आपण जाणून घेऊया कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन लढताय. आपलं नाव? माझं नाव सुनील रामटेके. मी प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जाती या मतदारसंघामधून उभे आहे. माझी दुसरी बहीण ओबीसी महिला मधून प्राध्यापक मैथिली मनीष पाटील या आहेत. दुसरी माझी बहीण आहे सर्वसाधारण महिलामधून वर्षा रवींद्र मोहल्ले या आहेत. तिसरे माझे सर्वसाधारण मधून उभे आहेत माझे बंधू प्राध्यापक राजेश बाबासाहेब शिरवाती हे आहेत. आमची लढाई जो काही महानगरपालिकेत जे काही नगरसेवक आमच्या प्रभागात निवडून आले होते 2017 मध्ये 3 बीजेपीचे निवडून आले होते, 1 काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. काय झालं तर त्यांनी एकाएकाने प्रत्येकाने आपापले प्रभाग वाटून घेतले, इकडे भटकले नाही. काल आमची एक बूथ तिथे गेलो, आम्ही रॅली घेऊन गेलो तर तिथला एवढा प्रॉब्लेम झाला की आमच्याकडे एकही नगरसेवक इकडे भटकला नाही, आला नाही. कंडिशन अशी झाली आहे की जागोजागी कचरा पडलेला आहे आणि एवढा कचरा पडला आहे, नाल्या बिखडलेले आहेत, आरोग्याची समस्या एवढी बिकट झालेली आहे की खतरनाक झालेली आहे. शाळेचे प्रॉब्लेम. आमची लढाई फक्त याच्यासाठी आहे की ज्या महानगरपालिकेच्या शाळा ज्या होत्या बनवलेल्या त्या महानगरपालिकेच्या शाळा पूर्ण नष्ट झालेल्या आहेत. जसं मी अंबिकानगरमध्ये शिकायला होतो, ती शाळा पाहिलं तर त्या म्हणजे आमच्या कल्याणनगरमध्ये पहा किंवा बेलपुऱ्यात पहा, ज्या अंबिकानगरच्या शाळेत शिकलेले आहेत ते आयत झालेले आहेत. म्हणजे किती, म्हणजे जे आम्ही गरीब होतो. आजची कंडिशन अशी झाली आहे की माझी मुलगी आज ज्ञानमातामध्ये आहे. ज्ञानमातामध्ये इंग्लिश मीडियम आहे तिचं, माझं मराठी मीडियम होतं, तरी आम्ही ट्युशन लावल्या नाही. चप्पल नव्हत्या पायात, आम्ही तरी जात होतो, फाटके पॅन्ट होते, पण माझ्या मुलीला ट्युशन लावावं लागते. याचं कारण असं आहे की शिक्षण हे बाजारीकरण झालेलं आहे. दुसरं आपण पाहतो की आमच्या प्रभागामध्ये यशोदानगर आहे, सबनीस प्लॉट येतो, तिथं महानगरपालिकेचे कमिटीचे दवाखाने होते. तेव्हा कमिटीचे दवाखाने म्हणायचे तिथे. तर जेवढे काही लोक जे होते गरीब रंजले गांजले जे होते त्या कमिटीच्या दवाखान्यात जायचे, तिथे उपचार. आठवजा तुम्ही, जे म्हातारे असतील, बाबासाहेब आहे तिथे माझ्या बाजूला, बाबासाहेब नगर परिषदचे 18 वर्ष नगरसेवक होते, पण ते महानगरपालिकेचे जर जाऊन पाहिलं तर कचऱ्याचे ढिगार तिथं लागलेले आहेत. ही जिजाऊ ब्रिगेडची आहे. दुसरी माझी बहीण जी आहे, ह्या माझ्या बहिणीचं खानदानीच काँग्रेस आहे. दुसरे आमचे बाबासाहेब शिरभाते आहे, जी नगर परिषद होती 18 वर्ष नगरसेवक राहिले, जिथे आम्ही बसतोय ना 18 वर्ष नगरसेवक ते आमच्या सोबत आहेत. सुनील भाऊ आमच्या सोबत आहेत. सुनील भाऊ दिसून नाही राहिले याच्यासाठी की त्यांची आईचा मृत्यू झाला. यशोमती ताई आहे आणि पूर्ण समाज आहे. इथं ते जातपातीचं काही राजकारणच नाही राहिलं. इथं सर्वात पहिला अजेंडा काय आहे, सुरुवात कुठून करणार आहे? आता जर आमचं जर पॅनल हे निवडून आलो आम्ही, सर्वात पहिले आमचा अजेंडा आहे की 1 महिन्याच्या आत आम्ही महानगरपालिकेत जर पोहोचून आलो आम्ही स्टॅम्पवर लिहून देणार आहे 1 महिन्याच्या आत इथला जो कचरा कुचरा आहे हा जर 1 महिन्याच्या आत जर साफ झाला नाही, जो काही विकास इथला कुठला 1 महिन्याच्या आत जर झाला नाही तर आमचे राजीनामे आहेत. बिलकुल हे नगरसेवक पद काय घेऊन बसले हो? फक्त आम्हाला तिथं पोहोचासाठी काहीतरी अधिकार पाहिजे. नगरसेवक काही कामाचं नाही आमच्या. आहेच काय नगरसेवक म्हणजे आहेच काय काम? आधार कार्ड नाही झालं बा माझा, नंबर इकडे तिकडे गेला, राशन कार्ड आहे किंवा दुसरे काहीच प्रॉब्लेम नाही. लोकांचं कुत्रं मेलाय ते जात आहे, कराच काय लागते त्याच्या, फोन केला आला. पण कसं झालंय आपण पाहतो, कचरा उचलतात, कचऱ्याचे 55 माणसात 100 माणसांनी 55 अर्धा तो नगरसेवक खाऊन राहिला. म्हणजे त्याच्यातही भ्रष्टाचार. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, नाव काय नगरसेवक, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांच्या टाऊवरचं लोणी तुम्ही खाऊन राहिले. कुठले बे नगरसेवक तुम्ही? वार्ड क्रमांक 12 मधून ओपन महिलासाठी उभी आहे. मला महिलांचं नेतृत्व याच्यासाठी करायचं आहे की महिलांपर्यंतच येऊन पोचतात आणि ते प्रॉब्लेम माझ्यापर्यंत आले तर मी त्यांचे नक्की सॉल्व्ह करेल. त्याच्यामुळे मी उभी आहे की महिलांजो मोकळ्या मनाने बोलू शकतात की त्यांना काय प्रॉब्लेम आहे. जसं की घरकुल पाहिजे आहे, पी आर कार्ड नाही आहे त्यांच्याजवळ, त्यांचे मुलं जे आहे त्यांना खूप इच्छा असते की CBSE पॅटर्नमध्ये शिकायला पाहिजे, पण महानगरपालिकाच्या शाळा बंद झाल्या. पण माझी अशी इच्छा आहे की आपण निवडून आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये CBSE पॅटर्न कोणत्या प्रकारे आणू शकू. आणि त्या महिलाची खूप इच्छा असते की आपले मुलं पण चांगले CBSE पॅटर्नमध्ये जायला पाहिजे, पण त्यांच्या जो पैसे नसतात. कारण आजकालच्या ज्या फी आहेत त्या 1 लाखाच्या वर गेलेल्या आहेत, कारण त्या तिथे टाकू नाही शकत. त्यामुळे मला महानगरपालिकेमध्ये CBSE पॅटर्न कसं येईल हा प्रयत्न करायचा आहे. आणि आपला देश जो आहे हा काँग्रेसने बनवलेला आहे, तर आपण इथून सुरुवात केली तरच आपण दिल्लीपर्यंत काँग्रेस नेऊ शकू. कारण त्यांचा आता उद्देश आहे की काँग्रेस ही नेस्तनाबूत करायची आहे, पूर्ण BJPमुळे देश करायचा आहे त्यांना. त्याच्यामुळे मी काँग्रेसची उमेदवारी घेतलेली आहे.
मग माझा एवढाच एजेंडा आहे की महिलांनी माझ्यापर्यंत यावं, मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि जो वार्डाचा प्रॉब्लेम आहे, आम्ही आता घरोघरी रोज चाललेलो आहे, पण सांडपाण्याचा प्रॉब्लेम नाही, रोड फुटलेले आहे. ते एकदा रोड केल्यावर डबल त्याच्यावर कोणी गेलेलं नाही आहे, त्यामुळे ते परत करावं लागणार. त्याचं काय लीज असते. आणि कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे ते असं झालं पाहिजे की 25 ते 50 वर्ष ते खराब नाही झालं पाहिजे. आणि रोज तिथे कमीत कमी आम्ही 4 आहे, तर आमचा एक तरी उमेदवार प्रत्येक वार्डात जाऊन त्याची सर्वेक्षण करायला पाहिजे. त्यांच्या ज्या प्रॉब्लेम आहे ते एखाद्या रजिस्टरवर लिहून त्याचा आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रत्येक महिलेजवळ जाऊन आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बस एवढी इच्छा आहे माझी. मैथिलीताई, आपल्या पॅनलच्या सांगितल्याप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण याच्यावर प्रायोरिटी राहणार आहे. आणखी आपल्याला काय काय वाटतं, प्रभागातले कोणते कोणते मुद्दे प्रलंबित आहे? मी प्राध्यापक मैथिली मनीष पाटील या प्रभाग क्रमांक 12 विवेकानंदमधून उभी राहिली आहे. बरेच वर्षापासून मी जिजाऊ ब्रिगेडचं काम करते. गेल्या 30 वर्षापासून सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण माझं नाव लौकिक आहे. सगळ्यांनाच माहीत आहे, अमरावती शहरात माझं मैथिली पाटील हे नाव बा कोणाला अनोळखी आहे असं नाही आहे, परंतु ह्या नावाला कुठेतरी आधार राजकीय क्षेत्राचा पाहिजे. सामाजिक कार्य करता करता मी थकलेली नाही आहे आणि थकणार पण नाही मरेपर्यंत, कारण हा माझा मूळचाच एक पिंड आहे. पण माझ्या ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना जे काही माझे लोक वंचित राहतात, कारण काम करताना बरेचसे छोटे छोटे कामं असतात. आता या माझ्या सगळ्या सवंगड्यांनी सांगितलं, कचरा आहे, शैक्षणिक क्षेत्राच्या, आरोग्य क्षेत्राच्या, ह्या ज्या काही आहे ह्या बाबी सगळ्या आहेत. कचरा मस्ट आहे, म्हणजे स्वच्छता ही मस्ट आहे. वार्डातले हे जे लोक रोड झाले, पाणी झाले, कटला झाला, हा तर मस्टच आहे. जीवन जसं आपण म्हणतो ना की वन्न वस्त्र निवारा, हा ज्या ज्या गरजा निगडीत आहे ह्या गरजा निगडीत आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर गरजा आहे आपल्याकडे. कारण कसं शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांनी हे सांगितलं, पोरांचं वंचितीकरण सांगितलं. ज्या महानगरपालिकेकडे त्यांच्या योजना येतात ह्या कधीच नाही पोहोचत माझ्या बांधवांकडे, कधीच नाही. कारण नगरसेवक मी असतो, मी पोहोचू दे, मला वेळच नाही ना त्या गोष्टीकडे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवल्या जाईल, कारण मी जेव्हा काम करते, मी सगळ्याच लोकांना माहीत आहे की मी नालीपासून म्हणा का घरादारापासून तर उठपर्यंत काम त्यांच्यासाठी करते. यासाठी मी नगरसेविका म्हणून माझं हे आवेदन दाखल केलेलं आहे. आणि मी माझ्या 4ही लोकांना घेऊन पॅनलचं कसं काम होईल, 4ही लोकांचं हित कसं इथे हे होईल, हे मी सगळ्यांना विश्वास देते की माझं पॅनल इथून निघेल. आणि मी सगळ्या जनतेला विश्वास देते की आम्ही खरंच काम करू 100% तुमच्यापर्यंत. आणि मी आठवड्यातून किमान 2-3 दिवस माझ्या लोकांपर्यंत मी तरी पोहोचेल. 7 दिवस एवढा मोठा प्रभाग आहे, मी 7 दिवसात 7ही दिवस नाही पोहोचू शकणार प्रत्येकात, पण आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस. आणि प्रत्येक प्रभागात ज्या कोपऱ्यात मी उभी असेल, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत तर मैथिली पाटील प्रत्येक गल्लीत असेल, हे माझं आश्वासन आहे. आणि तुम्हाला विनंती करते की सगळ्या जनतेला विनंती करते की मला माझ्या पॅनलला निवडून द्या आणि काँग्रेसवर एकदा विश्वास ठेवा. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रीय काँग्रेस. तर सामाजिक कार्य करता करता त्यालाच राजकीय पाठबळही तेवढंच आवश्यक आहे असं मैथिली पाटील यांचं म्हणणं आहे. हे होते प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुराचे काँग्रेसचे उमेदवार. आपण द विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यात असंच आणखी उमेदवारांना भेटत राहू. पाहत राहा द विदर्भ न्यूज.